कशा पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता शासनानं स्वतःला फायदेशीर ठरतील असं नियमामध्ये बदल केले. वास्तविक प्रारूप मतदारसंघाची कागदपत्र ही महाराष्ट्रातल्या इलेक्शन कमिशनकडे जायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये बदल करून ते आता ही सर्व कागदपत्र शासनाकडनं जाणार का जाणार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता निवडणूक प्रक्रिया ही नॉन बायस म्हणजे ज्याला कुणाचाही इंटरेस्ट नाही अशा कर्मचाऱ्यांमार्फत होणं गरजेचं आहे, तरच न्याय मिळू शकतो. परंतु एकंदरीत देशातलं सध्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्रातल्या निवडणूक आयोगाचा वाण नाही तर गुण या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लागला असं मला वाटतंय. वास्तविक इतक्या वर्षानं निवडणूक होते, प्रभाग रचना करत असताना ते इंडिपेंडेंट अथॉरिटीमार्फत होणं गरजेचं होतं, ज्यांचा दैनंदिन आणि कोल्हापूर महानगरपालिकेशी काही संबंध नाही अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमार्फत होणं गरजेचं होतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला असा संशय आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये वेगळी राजकीय परिस्थिती आहे, त्यामुळं त्या लोकांना सूट होईल अशा प्रकारे प्रभाग रचना झाली आहे का अशा प्रकारची चर्चा खालच्या आवाजामध्ये शहरामध्ये जोरात चालू आहे. आम्ही तर हरकत घेणारच आहोत, परंतु हरकत घेण्यासाठी वेळ का तुम्ही अशी आणता? तुम्ही प्रामाणिकपणे कामं का करत नाही? तुम्ही नॉन बायस ही यंत्रणा आणि ही प्रक्रिया का राबवत नाही हा आजचा आमचा प्रश्न आहे. बाबा खरं तर प्रभाग फोडल्याचं देखील प्रथमदर्शनी पाहायला मिळते. अनेक ज्या बाउंड्र्या होत्या त्या बाउंड्र्या दुरुस्त करून वेगळ्या पद्धतीनं प्रभाग मुळात आता प्रत्येक वेळेला हे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेऊन ही मंडळी काहीही करतील आणि वर म्हणतील की आम्ही तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला वेळ दिलाय ना. मुळातच कने प्रामाणिकपणे नॉन बायस काम हे असं अपेक्षित आहे. ते काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडं ही नाजूक आणि सेन्सिटिव्ह काम सोपवून कधीही साध्य होणार नाही. होमटाऊन असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणूक काळामध्ये आहे ते परजिल्ह्यात पाठवलं जातं, मात्र इथं असं घडलंय असं दिसतंय का? मी मगाशीच म्हटलं ना की सध्या निवडणूक आयोगाच्या पारदर्शकता आणि नॉन बायस याच्यावर मोठे मोठे प्रश्नचिन्ह देशभरामध्ये उभा राहिलेले आहेत. त्यांचा त्या संस्थेचा वाण नाही तर गुण कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना झालेला आहे. लहान गोष्ट आहे, एक लहानशी टिप्पणी करतो की वृत्तपत्रामध्ये जी पब्लिक नोटीस जाहीर झाली त्या जाहीर नोटिसीमध्ये आज रिलीज केलेलं आज पब्लिश झालेले ड्राफ्ट प्रभाग रचना कुठे बघायला मिळणार याचा साधा उल्लेखसुद्धा त्या जाहिरातीमध्ये नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.